Hello student, welcome to our next lecture video. In this lecture or in this video we studied the remaining content of clarification and filtration chapter. So already we finished the definition of clarification, definition of filtration, their filter aids, filtration mediums or the other parameter of the filtration. So today we start with the next equipment used for the filtration, that is membrane filter. So membrane filter, so what is membrane filter? So membrane filter are made up of thin and flat membranes of cellulose. Membrane filter काय आहे? This is the filter which are made from the thin and flat members of the cellulose derivative. सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह पासून बनलेलं आहे. कोणते कोणते सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह यूज केले जातात? सेल्युलोज ॲसिटेट अँड सेल्युलोज नायट्रेट. ओके, दोज filter are brittle when in dry condition and can be stored for an undefined periods. ओके, जेव्हा ते ड्राय असतं तेव्हा ते ब्रिटल या फॉर्म म्हणजे ड्राय असतं तेव्हा ब्रिटल असतं ते. ओके, आणि हे जे आहे फिल्टर हे अनडिफायनाइड पिरियडपर्यंत काय करू शकतात तुम्ही? स्टोअर करू शकतात. ओके, देर आर अवेलेबल इन वाईड रेंज ऑफ पुअर साईज, युजली 14 मायक्रॉन डाऊन टू 0.01 मायक्रॉन रेंज, म्हणजे 14 मायक्रॉन ते 0.01 मायक्रॉनपर्यंत याची काय थिकनेस आहे. द फिल्टर आर बिटवीन 50 and 150 थिक आर अवेलेबल इन साईज अप टू द 60 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, म्हणजे 50 to 150 म्यू मध्ये हे फिल्टर मीडिया असतं. ओके, म्यूमध्ये दिलेलं आहे ते, पण त्याची मायक्रॉन म्हणजे मायक्रॉनमध्ये दिलेलं आहे ते, थिकनेस असते त्याची. ओके, पण किती मायक्रॉन स्पोर साईज काय असते त्याची? तर स्पोर साईज असते त्याची 14 मीन्स 14 मायक्रॉन टू 0.01 मायक्रॉन एवढी पोर साईज असते त्याची. आणि थिकनेस असते 50 मायक्रॉन टू 150 मायक्रॉन. ओके, अप टू द 60 सेंटीमीटर स्क्वेअर. So next, a membrane filter has 400 to 500 million spores per square centimeter. म्हणजे एका तेवढ्याच पर स्क्वेअरच्या एका स्क्वेअरच्या स्क्वेअरमध्ये ओके सेंटीमीटर किती असतात? 400 ते 500 मिलियन स्पोर्स प्रेझेंट असतात. ओके, सो तुम्ही विचार करू शकतात किती स्पोर्स प्रेझेंट असतात, जेणेकरून फिल्ट्रेशन हे आहे तुमचं प्रॉपर झालं पाहिजे. ओके, त्यासाठी then the spores are absolutely uniform in size and occupancy. Okay, about 80% of the filter volume. The pores of uniform size and dimension occupies about 80% of total volume. Okay, to avoid rapid clogging of a membrane, pre-filtration is often required. The selection of membrane filter for particular application depend on the particle to be removed. ओके, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन असेंब्ली किंवा यूज करायची तुम्हाला ते डिपेंड आहे तुमच्या जे फिल्ट्रेशन मीडियम म्हणजे जे फिल्टर तुम्हाला फिल्टर करायचे लिक्विड त्याच्यावरती डिपेंड आहे तुमचा सिलेक्शन ऑफ फिल्टर. ओके, सो खाली एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये स्पोर्स साईज रिक्वायर्ड टू रिमूव्ह स्पेसिफिक पार्टिकल्स, म्हणजे कोणते पार्टिकल्स रिमूव्ह करण्यासाठी कोणत्या स्पोर साईजचं किंवा किती मायक्रॉनचं तुम्हाला मेम्ब्रेन फिल्टर यूज करायचे. ओके, मेम्ब्रेन फिल्टरचा जो पेपर आहे तो यूज करायचा आहे. तर पहिला आहे तुमचा पोर साईज इन मायक्रॉन 0.4 मायक्रॉन टू रिमूव्ह ऑल बॅक्टेरिया, म्हणजे तुम्हाला जर बॅक्टेरिया रिमूव्ह करायचा असेल तर 0.2 मायक्रॉनचं पोर साईज असलेलं फिल्टर तुम्हाला काय करायचं? यूज करायचं. सेकंड आहे 0.45 मायक्रॉन. कधी यूज करायचं हे? जेव्हा कधीही तुम्हाला ऑल कॉलनीज फॉर्म ग्रुप बॅक्टेरिया. ओके, हे तुम्हाला ग्रुप बॅक्टेरिया
कॉलनी फॉर्म्सचे रिमूव्ह करायचे असेल तेव्हा 0.45 मायक्रॉनचं काय फिल्टर यूज करायचं आहे. थर्ड इज द 0.8 मायक्रॉन. सो ऑल एअरबॉर्न पार्टिकल्स विल बी रिमूव्ह बाय द 0.8 मायक्रॉन size pores of the filter. Next is the 1.4. All non-living particle which are dangerous in IV fluid. Non-living particles म्हणजे तुमचे सपोज काही इनसोल्युबल पार्टिकल्स असतील, सॉलिड कंटेंट रिमेन राहून गेले असतील, तर असे पार्टिकल्स तुम्हाला रिमूव्ह करायचे असेल तर ते 1.4 मायक्रॉनच्या स्पोर साईज असलेल्या फिल्टर पेपरने तुम्ही मेम्ब्रेन फिल्टरने काय करू शकता ते रिमूव्ह करू शकता. लास्ट इज द 5 मायक्रॉन. ऑल सिग्निफिकंट सेल्स फ्रॉम द बॉडी फ्लुइड. ओके, दिस इज ऑल अबाउट द मेम्ब्रेन फिल्टर. सो नेक्स्ट, when pore size of filter or when the pore size of membrane filter is in the range of 1 to 0.05 micron, then those are known as a millipore filter. म्हणजे जर साईज 1 to 0.05 मायक्रॉनच्या मध्ये असेल, ओके, तर त्या फिल्टर किंवा त्या मेम्ब्रेन फिल्टरला मिलीपोर फिल्टर म्हणतात. ओके, अँड दोज आर यूज फॉर द स्टरलायझेशन ऑफ आय व्ही फ्लुइड और इवन फॉर द फाइंडिंग द साईज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, जर सपोज तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमची साईज फाइंड आउट करायची असेल किंवा आय व्ही फ्लुइड स्टरलाइज करायचं असेल तर त्यासाठी ही मिलीपोर फिल्टर मेथड म्हणजे 1 to 0.05 मायक्रॉनचं फिल्टर पेपर किंवा membrane filter यूज केलं जातं. ओके, अ membrane filter is fixed in a metallic holder because it use the filter are mainly used for sterilization of both aqueous and oily liquid. दोघांसाठी काय केलं जातं ते यूज केलं जातं. Filter are mainly used for the sterilization of both aqueous and oily liquid. The membrane filter cannot be used to filter or for the filtration of organic solvents such as alcohol, ketone, ester or chloroform. याच्यासाठी नाही यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे फिल्टर कॅन्डेल. ओके, सो फिल्टर कॅन्डेल जे आहे त्यालाच तुमचं कॅन्डेल फिल्टर, ओके, किंवा सिरेमिक फिल्टर किंवा ब्रेक फील्ड फिल्टर असे वेगवेगळे नावं दिले त्याला, किंवा किंगशर गुल फिल्टर असे वेगवेगळे नावं दिलेले आहेत त्याला. ओके, फिल्टर कॅन्डेलला. सो दोज आर द सिरेमिक फिल्टर अँड आर मेड फ्रॉम ऑफ पोर्सलिन ऑर द केसिंगस किंवा पोर्सलिनपासून बनलेलं असतं ते. केसिंगस filters are usually softer than the porcelain varieties. Those are the cylindrical candle which are opening with a connected to vacuum pump for reducing the pressure under it during the filtration process. व्हॅक्यूम का यूज केला जातो की लवकरात लवकर फिल्ट्रेशन हो. ओके, म्हणजे व्हॅक्यूम त्यामध्ये टाकून फिल्ट्रेशन असेंब्लीला अटॅच करून लवकरात लवकर फिल्ट्रेशन काय करायचं असतं ते ऑक्युपाय करायचं असतं, त्याच्यासाठी व्हॅक्यूम यूज केलं जातं. The candle are available in the range of different pore size which are designed by numbers. ओके, वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रेझेंट असतं ते. दिस कॅन्डल फिल्टर और कार्टिज फिल्टर आर स्पेसिफिकली डेव्हलप फॉर व्हेरी फाईन टाईप ऑफ फिल्ट्रेशन. ओके, in the pharmaceutical industry those are normally used for the sterilization of liquid by filtration process. Those filter having their name varies because of the material used for the construction is varies. या वेगवेगळे नावं जे आपण आता बघितले याचे, तर का ते नावं असे वेगवेगळे आहेत, तर जसं तुमचं फिल्ट्रेशन बनलेलं आहे मटेरियल कन्स्ट्रक्शन, त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या मटेरियलपासून बनलेलं असेल तर वेगवेगळे नाव आहे. सपोज जर फिल्टर जे कॅन्डल फिल्टर आहे सपोज पोर्सलिन किंवा केसिंगसपासून बनलेलं असेल तर त्या फिल्टरला सिरेमिक फिल्टर म्हणतात. पोर्सलिन किंवा केसिंगसपासून बनलेल्या फिल्टरला काय म्हणतात तुमचं सिरेमिक फिल्टर. सपोज डायमोट अर्थ और व्हेरियस साइज ऑफ कार्बन पार्टिकल्स. ओके, डायमोटोस अर्थ किंवा
व्हेरियस साईज ऑफ कार्बन पार्टिकल्सपासून जर बनलेला असेल या मटेरियलपासून तर त्याला ब्रेक फिल्ड फिल्टर म्हणतात. किंवा नेक्स्ट आहे केसिंगज हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज ऑन इट सरफेस जर असेल तर मेंडलर फिल्टर म्हणतात त्याला. आणि सिलिका प्लस कोलिन हे दोघं एकत्र करून जर बनवलेलं असेल तर त्याला चेंबरलँड फिल्टर म्हणतात. ओके, वेगवेगळ्या मटेरियल यूज केल्यानुसार त्याला फिल्ट्रेशनला किंवा त्या फिल्टरला वेगवेगळे नाव आहे. द कॅन्डल इज प्लेस इन द सोल्युशन. आता काय नेमकी फिल्टरेशन कसं होतं आहे हे. ओके, दोज आर द सिलेंड्रिकल कॅन्डल विथ अन ओपनिंग विथ इज कनेक्टेड टू द वॅक्यूम फिल्टर. ऑलरेडी बघितलं आहे आपण. ओके, आता काय आहे, द कॅन्डल इज प्लेस इन द सोल्युशन टू फिल्टर. जे सोल्युशन फिल्टर करायचं आहे त्या सोल्युशनमध्ये ही कॅन्डल काय करायची, टाकून द्यायची किंवा प्लेस करून द्यायची. व्हेन वॅक्यूम इज अप्लाइड, जेव्हा वॅक्यूम अप्लाय होणार, द लिक्विड विल पास थ्रू द थिक वॉल ऑफ द कॅन्डल अँड गेट कलेक्ट इनसाइड द कॅन्डल फ्रॉम व्हेअर इट इज रिमूव्ह. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये टाकून देशाल तेव्हा वॅक्यूम, रिव्हर्स वॅक्यूम जेव्हा तुम्ही त्याला क्रिएट करणं तेव्हा काय होईल, जेव्हा वॅक्यूमने एअर तुम्ही त्या कॅन्डल फिल्टर कॅन्डलचे इनर साईडचे एअर जेव्हा तुम्ही उडून घेशाल तेव्हा ते सोल्युशन जे असेल ते सोल्युशन त्या कॅन्डलमधून फिल्टर होऊन तुमचं जे प्रॉपर जे मधलं सॉल्वंट जे आहे ते तुमचं त्या कॅन्डलच्या इनर साईडमध्ये काय होईल, पूर्ण कलेक्ट होईल. आणि त्या इनर साईडमधून मधल्या साईडमधून काय केलं जातं ते रिमूव्ह केलं जातं. ओके, द कॅन्डल इज प्लेस इन द सोल्युशन ऑफ द वॉल of the candle and get collected inside the candle from where it is removed. The filter candle get blocked with continuous use. जर कंटिन्युअस यूज केला तर ब्लॉक होऊ शकतं ते, पण मग ब्लॉकेज कसं काढणार तुम्ही. दिस कॅन बी क्लीन बाय स्केचिंग द एक्सटर्नल सरफेस विथ नेल ब्रश. ओके, एक तर स्क्रेचिंग करायचं ब्रशनी नेलनी किंवा त्यानंतर पासिंग वॉटर थ्रू इट्स इन द रिव्हर्स डिरेक्शन. आणि लास्ट जो सांगितला आहे बेस्ट ऑप्शन जो आहे तो काय करायचं, रिव्हर्स वॉटरचा प्रेशर त्याला अप्लाय करायचा, म्हणजे काय होईल ते फ्लशिंग होऊन जाईल त्याची. ओके, ऑलरेडी एक फिगर दिलेली त्याची कॅन्डलची. दोज कॅन्डल आर यूज फॉर स्टरलेशन ऑफ सोल्युशन. इट हॅज टेंडन्सी टू ॲब्झॉर्ब मटेरियल फ्रॉम ॲक्युएस सोल्युशन, देअर फॉर इट इज नॉट यूज कॉमनली. ओके, तर ह्या ठिकाणी दिलेली आहे डायग्रॅम, बघून घ्या कसे कॅन्डल्स जे आहे फिल्टर कॅन्डल्स ते. ओके, तर हे जे आहे तुमचं अर्थवेअर कॅन्डल फिल्टर या पद्धतीने या कंटेनरमध्ये काय केलं असतं ते प्लेस केलं जातं. या ठिकाणी जसं सिम्पली वॉटर प्युरिफायर जसं काम करतं तशाच पद्धतीने हे पण काम करतं आहे. ओके, फिल्टर कॅन्डल कन्स्ट्रक्शन काय, दोज आर द सिलेंड्रिकल कॅन्डल विथ ओपनिंग. द ओपनिंग इज कनेक्टेड टू द वॅक्यूम पंप फॉर रिड्यूसिंग द प्रेशर आयदर इन द ड्युरिंग द फिल्ट्रेशन. अँड लास्ट इज द कॅन्डल आर मेड अप ऑफ पोर्सलिन और केसिंग्स. ही डायग्रॅम आहे. त्यानंतर वर्किंग आहे, द कॅन्डल इज प्लेस इन द सोल्युशन. ऑलरेडी आपण ही स्टडी केलं आहे. ओके, नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस काय याचे, तर यूज फॉर स्टरलेशन ऑफ सोल्युशन, then cleaning can be done by scratching or the external surface with the nail brush or the passing water in reverse direction. And what are the disadvantages of this? Disadvantage is absorb material from aqueous solution get blocked with continuous force. Okay, this is the disadvantages. Next is the sintered glass filter. Okay, sintered glass filter, those are the made of borosilicate glass. ऑलरेडी तुम्ही नोन आहे सिंटेड ग्लास फिल्टर कशापासून बनलेलं असतं आणि काय ते. ओके, तर सिंटेड ग्लास फिल्टर हे बोरोसिलिकेटेड ग्लासपासून बनलेलं असतं. बोरोसिलिकेटेड ग्लास इज फाईनली पावडर sieve and particles of desired size are separated. It is then packed into a dish mold and heat to a temperature at which adhesive take place between the particle. The dish is then fused to a funnel of suitable shape and size. ओके, तर सिम्पल सांगून देतो काय प्रोसेस आहे मराठीमध्ये, की सिम्पली तुम्हाला हे जे फिल्टर सिंटेड ग्लास फिल्टर जे आहे
हे कशापासून बनलेलं असतं, तर बोरोसिलिकेट ग्लास जे आहे त्या ग्लासचे फाईन पावडरमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ओके, ती पावडर व्यवस्थित युनिफॉर्म साईजची पावडर सिवनी चाळली जाते, डिझायर साईज भेटली, ओके, सेपरेट केली जाते. त्याच्यानंतर इट दॅन पॅक इन टू अ डिश मोल्ड. एक डिश आहे ज्या साईजचं तुम्हाला फिल्टर बनवायचं आहे, ओके, फिल्टर मीडियम बनवायचं आहे त्या साईजच्या एक डिशमध्ये किंवा मोल्ड घेतला जातो आणि त्यामध्ये ही जेवढीही पावडर एवढी पावडर काय केली जाते त्यामध्ये टाकली जाते आणि त्यानंतर हीट केलं जातं. त्याला एक स्पेसिफिक टेम्परेचरला हीट केलं जातं. हीट का करतात की जेणेकरून तुमचे जे पार्टिकल्स, पावडर्सचे जे फाईन पार्टिकल्स दूरपर्यंत असे म्हणजे मोकळे होते, ते स्टिक होतील, ॲडहेज होतील, एकमेकांना चिटकतील. ओके, त्यांच्यामधला जो गॅप आहे, ओके, व्हॅकन्स स्पेस आहे ती कमी होईल त्यांची. ओके, सो ॲडेजन टेक प्लेस बिटवीन द पार्टिकल्स, म्हणजे तुमच्या बोरोसिलिकेट ग्लासमध्ये ॲडेजन प्लेस होईल. त्याच्यानंतर द डिश इज दॅन फ्यूज टू अ फनेल, आणि तीच डिश तुम्हाला एक फनेल किंवा ज्या फ्रेमला अटॅच करायची फिल्ट्रेशन, त्या फ्रेमला किंवा फनेलमध्ये काय करायची ती फिक्स करायची तुम्हाला फॉर द सुटेबल शेप ऑफ साईज. ओके, द सेंटेड ग्लास फिल्टर आर अवेलेबल इन डिफरंट स्पोर साईज. वेगवेगळ्या स्पोर साईजमध्ये काय ते प्रेझेंट आहे. ओके, द पोर साइज ऑफ द सेंटेड ग्लास फिल्टर डिपेंड ऑन द पार्टिकल्स ऑफ ग्रॅन्युल सीकिंग अँड दे आर ग्रेडेड अकॉर्डिंग ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4, ग्रेड 5. ओके, अशा स्टेपमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, ग्रेड्समध्ये त्यांना काय केलं आहे डिवाइड केलेलं आहे. ओके, सेंटेड ग्लास फिल्टरचे वेगवेगळे फिल्टर. सो ग्रेड 1 काय आहे, ग्रेड 1 मीन्स पोर साईज इज फ्रॉम 90 to 150 मायक्रॉन, म्हणजे 90 ते 150 मायक्रॉनची जी पोर साईज असेल ग्लास फिल्टर, सेंटेड ग्लास फिल्टरची, तर तो ग्रेड 1मध्ये येतो. ओके, ग्रेड 2 इज अ पोर साईज फ्रॉम 40 to 90, 40 ते 90 मायक्रॉनमध्ये जी ग्रेड साईज असेल, पोर साईज असेल, ओके, फिल्टरची, तर ते येते तुमची ग्रेड 2मध्ये. ग्रेड 3 इज द पोर साईज फ्रॉम 15 to 14 मायक्रॉन, 15 ते 20 मायक्रॉन पोर साईज असेल तर ग्रेड 3मध्ये येतो. आणि ग्रेड 4 पोर साईज फ्रॉम 5 to 15 मायक्रॉन, म्हणजे 5 ते 10 मायक्रॉन पोर साईज असेल तर ग्रेड 4मध्ये येतो. आणि लास्ट इज द ग्रेड 5 अप टू द 2 मायक्रॉन, म्हणजे 2 मायक्रॉनपर्यंत जर पोर साईज असेल तर तो ग्रेड 5मध्ये येतो. ओके, डिपेंडिंग ऑन पोर साईज द सेंटेड ग्लास फिल्टर आर यूज फॉर द व्हेरियस पर्पज. ओके, सो एक एक्झाम्पल देतो. सपोज ग्रेड 1 जो आहे तुमची पोर साईज सांगितली मी 90 to 150 मायक्रॉन. ओके, तर हे बेसिकली काय आहे, कशासाठी यूज केलं जातं. सो इट इज यूज फॉर द फिल्ट्रेशन ऑफ कोर्स मटेरियल. जे ग्रेड 1 जे आहे ते कोर्स मटेरियल किंवा गॅस डिस्पर्शन अँड सपोर्ट फॉर फायनर सेंटेड ग्लास डिश, वेअर विथ द ग्रेड 3 फॉर द बॅक्टेरियल फिल्ट्रेशन. ग्रेड 1 इज फॉर द कोर्स मटेरियल फिल्ट्रेशन और गॅस डिस्पर्शन फिल्ट्रेशन, अँड ग्रेड 4 हे बेसिकली बॅक्टेरियल फिल्ट्रेशनसाठी यूज केलं जातं. ओके, एक ग्लास फनेल असतं, त्या ग्लास फनेलला सेंटेड ग्लासचा जो मोल्ड तुम्ही बनवलेला आहे मीडियाचा, ओके, तर तो मोल्ड काय केला जातो त्या ठिकाणी मोल्डमधून ते काढून आणि तो कनेक्ट केला जातो. ओके, सो hence the funnel with a scented filter is number according to the pore size. Already आपण स्टडी केला. The filtration is carried out under the reduced pressure. Those funnel are used for the bacterial filtration. Already मी सांगितलं बॅक्टेरियल फिल्ट्रेशनसाठी यूज केलं जातं, बट स्पेसिफिक ग्रेड दिला आहे तो जो ग्रेड 3 आहे. ओके, सेंटेड फिल्टर आर ऑल्सो अवेलेबल इन स्टेनलेस स्टील which has a greater mechanical strength. However, those are very much liable to attack by the solution passing through the steam. Them pre-filtration are given to increase the rate of filtration. Those treatment is mainly give to the slurry, hence as a pre-filtration treatment. Pre-filtration treatment बेसिकली आधी देणं खूप गरजेचं आहे. ओके, जेणेकरून तुमचा जो
फिल्ट्रेशनचा जो स्पीड आहे, ओके, मेन फिल्ट्रेशनचा जो स्पीड आहे किंवा ब्लॉकिंग जी ऑक्युपाय होतं आहे ते तुमची मिनिमाइज होईल, तो एरर प्री फिल्ट्रेशन केलेलं असेल तर. ओके, दोज इन्क्लूड फॉलोइंग ट्रीटमेंट. फर्स्ट, sedimentation or settling. Second, viscosity reduction by heating. 3, pH effect, separation of protein. 4, agglomeration for removal of oil globules with talc. 5, removal of protein and tannin. 6, addition of the filters. It is the all about the pre-treatment. Okay, sintered glass filter या हे जे फनेल आहे, या फनेलला हे जे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, ओके, हे आहे तुमचा सिंटेड ग्लास फिल्टरचा तो लेआउट केलेला आहे. आणि हे वेगवेगळ्या साईजमध्ये येतात डिपेंडिंग जसे लेआउट असेल ते. ओके, थँक्यू व्हेरी मच.